नमस्कार मंडळी, माझं नाव सोनाली पाटील. माझी आजची कविता मी माझ्या सासूबाईंना समर्पित करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ऑफिस. आहे माझं शेत माझं ऑफिस, आहे माझं शेत माझं ऑफिस, नसे लोकांना मान्य म्हणे हे कसलं ऑफिस. ना बसायला खुर्ची, ना ठरलेल्या वेळा, ना डोक्यावर पंखा, ना एसीची हवा. दिवसभर कष्ट आणि 2 वेळची भाकरी. सांगते तुम्हा आता गोष्ट ही खरी. असो तळपते ऊन की असो पाऊस वारा, असतो मला करायचा रोज यांचाच सामना. याहू माझ्या शेतात एकदा, अनुभवा निसर्ग जवळून आपला. करते मी तिथे काम मन लावून, घ्या तुम्ही हे कष्ट शेतकऱ्यांचे जाणून. कुणी जाणो वा न जाणो बापडी, कुणी जाणो वा न जाणो बापडी, मला काय त्याचे. सखे सोयरे माझे ही माती पिके आणि झाडे. त्यांच्या सवे मी आणि माझ्या सवे ते, झुलतो आम्ही वाऱ्यासंगे, गातो गाणी एकदिलाने. मारताना गप्पा त्यांच्याशी जाते मी विसरून वेळ काळ, मारताना गप्पा त्यांच्याशी जाते मी विसरून वेळ काळ. अलगद भरुनी जातात माझ्या अंतरीचे ओले घाव. आस भेटण्याची त्यांना, आस भेटण्याची त्यांना, जागते मनी माझ्या, पडते भूल मजला खरेपणाची त्यांच्या. सुगंधात न्हाते त्यांच्या सर्वांगी मी मोहरते, फुले पाणी आणि मातीशी मी जवळीक जेव्हा साधते. शेतकरी मी, शेतकरी मी, शेतामध्ये उन्हातानात राबते. न का मिळो लाखात पगार, हिरवळीचे सुख अनुभवते. कशासाठी याचे उत्तर देते मी पोटासाठी. पिकवते धान्य मात्र फक्त मीच कष्टणाऱ्या सर्वांसाठी. लाखो रुपये असले तरी पोटाला मात्र लागते भाकरी, लाखो रुपये असले तरी पोटाला मात्र लागते भाकरी. शेतकरी आणि मातीचे ऋण फिटेन जन्मांतरी, शेतकरी आणि मातीचे ऋण फिटेन जन्मांतरी. धन्यवाद मंडळी, माझी कविता तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल.